नमस्कार, मी साक्षी आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. वणी तालुका दिंडोरी ते श्रीराम प्रभूची जन्मोत्सव उत्साह साजरा करण्यात आला. यावेळी ज्ञानमूर्ती हरिभक्त पारायण गोविंद महाराज शिराळ यांचे श्रीराम प्रभूचे जन्मोत्सव निर्मात्यांनी उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी अमोल महाराज पाटील पिंपळखेडकर, ज्ञानेश्वर महाराज बोरसे तसेच मृदुंगमणी राजेंद्र महाराज मोरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदंबा ग्रुप वणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. जय राम जय जय राम श्री राम चरित्रं रघुनाथस्य शतकोटि प्रवेशकरम् एकैकक्षरं दूषा महापातकनाशनम् प्रभु रामचंद्र भगवान की जय। राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम। जगद्गुरु जगद्वंदनी संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्मा अवताराला कधी येतात हे सांगतात आणि कशासाठी येतात आणि तो अवताराला येण्याचे कारण अनेक सांगितले. धर्मावर ज्यावेळेस ग्लानी येत असते त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार घेत असतो. धर्म रक्षावयास अवतार घेशी आणि भक्तजनांचं रक्षण करण्यासाठी आपुल्या पाळशी भक्तजना कोणासाठी अवतार धारण केला त्याची यादी दिली आणि तो भगवान परमात्मा कसा आहे तुकोबराय म्हणतात धन्य कृपा सिंधू. तो भगवान परमात्मा कसा आहे धन्य आहे. हो धन्य कृपा सिंधू तुझं मनवीर. कशासाठी धन्यता दिली त्याला तो जसं बोलतो तसं करतो. आपुला जी बोल साच कधी तुकोबाराय म्हणतात आम्ही तुझं वर्णन करू यात विशेष नाही. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे तुझं पुराण सुद्धा तुझं काय केले वर्णन केले. असा असणारा तू कसा आहे दया सिंधू आहे. सीतामाई एका राजाची कन्या, सीतामाई एका राजाची सून आहे, सीतामाई एका राजाची म्हणजे देवाची पत्नी आहे. एवढा असतानाच देखील सीतामाई कुठल्याही प्रकारची तक्रार न करता आई बापाकडे गपचूप कुठे निघाली 14 वर्ष वनवासाला. तुम्ही सांगा एक टायमाला जर थोडस तेल कमी पडलं तर इकडे लगेच आई बापाला कोण आधी तर तेलच नाही. सीता कोण होती सामान्य नव्हती राजाची पत्नी होती आणि राजाची कन्या होती तरी सुद्धा तिने कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही. हे रामायण जर म्हटलं ना महाराज रामायण म्हणजे कसं जगावं कसं शिकावं कसं वागावं. जर तुम्हाला जगामध्ये जर चांगल्या पद्धतीने जर राहायचं असेल तर रामायण ऐकावं. दुर्वासुशी असा खवळला अंबऋषीवर कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. परंतु भगवान परमात्माने भक्ताला त्रास दिला की तो कोणी असू द्या त्याची गैर ठेवत नाही. अंबर ऋषीला त्रास द्यायला लागल्यानंतर भगवान परमात्माने डोक्यातनं एक असा आपला
या आंब ऋषीने कुचा नावाची राक्षसी तयार करून त्या याच्या पाठीमागे लावली. कोणाच्या? आंब ऋषीच्या. आंब ऋषीच्या पाठीमागे आल्यानंतर भगवान परमात्माने सुदर्शन टाकलं. जे सुदर्शन सोडलं भगवंताने, आता ते कुचा आहे, राक्षसी नाही, ती सुदर्शना पुढे काय करणार? आंब ऋषीच्या पाठीमागे सुदर्शन लागलं. भगवान परमात्म्याकडे तो धावत गेला. देवा, मला तुम्ही आता वाचवा, मला क्षमा करा. देवाने सांगितलं, तुला मी क्षमा नाही करणार, ज्याच्याशी तू अपराध केला त्याचे पाय धर, त्याचे पाय धर तू, म्हणजे तुला सुटका होईल. आंब ऋषीचे परत पाय धरले दुर्वास ऋषीने. असे अनेक जन्म भगवान परमात्माने आंब ऋषीसाठी शोषण केले. परत तो भगवान परमात्मा कसा आहे? तो भगवान परमात्मा कसा आहे? तो धन्य आहे. तुकोबराय त्याला धन्यता व्यक्त देतात. धन्यता त्याला दिली जाते. आपण आधी जन्म उत्सव करू बरं का, नंतर थोडा राहिलेला जो भाग आहे 15-20 मिनिटं पूजा होतो, वाटलं भजन करू, जोपर्यंत कीर्तन करू. विठ्ठल श्री राम जय जय राम. Krishna
राम श्री राम जय राजा रामचंद्र भगवान की जय। चरित्रं रघुनाथस्य शतकोटि प्रवेशकरम् एकैकक्षरं दूषा महाभारतगणार्दनम्। प्रभु रामचंद्र भगवान की जय। राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम। येस मराठीसाठी श्यामराव सोनोने वनी. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.